नमस्कार मंडळी, झकास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला जर कोणी विचारले ना की बनवायला सर्वात सोपा केक कोणता, तर मी आवर्जून सांगेल ते म्हणजे रवा केक. हा केक बनवायला अतिशय सोपा आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनतो. आता यासाठी मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1 कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे. यामध्येच मी अर्धा कप एवढी साखर घालून घेणार आहे. इथे जाड रवा असला तरी हरकत नाही, कारण आपण हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. यामध्येच पाव कप मिल्क पावडर आणि 4 वेलचीचे दाणे सुद्धा घालायचे आहे आणि हे मिक्सरमधून अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने साखर सुद्धा अगदी छान अशी इथे बारीक झालेली आहे. आता आपण काही पूर्वतयारी करणार आहोत. त्यासाठी मी हे एक पातेले घेतलेले आहे. या पातेल्यात मी नेहमी केक तयार करते. यामध्येच एक स्टीलची रिंग ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पातेले मीडियम फ्लेमवर 10 मिनिटासाठी गरम करून घ्यायचे आहे. तुम्ही याऐवजी कुकरचा, कढईचा वापर सुद्धा करू शकतात. त्यानंतर इथे मी केक टीन घेतलेला आहे, ज्याला आतून मी तूप लावून घेतलेले आहे आणि त्यावरच गव्हाचे पीठ घालून घेणार आहे आणि सर्व बाजूने पसरवून घेणार आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा इथे वापर करू शकतात. आणि गव्हाचे पीठ अशा पद्धतीने पसरवून एक्स्ट्राचे पीठ हे काढून टाकणार आहे. आता मला इथे जो केक करायचा आहे तो उंचीला जास्त करायचा नाही, म्हणून मी इथे 6 इंचाचा केक टीन घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त उंचीचा केक हवा असेल तर तुम्ही 5 इंचाचा इथे वापरू शकतात. आणि जर तुमच्याकडे केक टीनचा डबा नसेल तर तुम्ही कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे असा हा केक तयार करून घेऊ शकतात. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे टुटी फ्रुटी घेतली आहे आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून ती सुद्धा रेडी केलेली आहे. आता मी एक पातेले घेतलेले आहे आणि मिक्सरमधून तळलेले सर्व साहित्य त्यामध्ये मी काढून घेतलेले आहे, कारण की आता आपल्याला यामध्ये काही पुढचे पदार्थ हे मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्येच मी 1/3 कप एवढे तेल घेतलेले आहे, म्हणजे पाव कपापेक्षा जास्त आणि अर्ध्या कपापेक्षा कमी एवढे तेल यामध्ये घालायचे आहे. तेलाऐवजी तुम्ही यामध्ये तूप, बटरसुद्धा वापरू शकतात. आणि लगेचच याचमध्ये मी अर्धा कप एवढे दूध घेतलेले आहे. दूध घेताना रूम टेम्परेचरवरचे आपल्याला इथे वापरायचे आहे. आता हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी असेच झाकून ठेवू शकतात. पण आता मला थोडी घाई होती, त्यामुळे मी फक्त हे मिश्रण आहे तर ते मिक्स करणार आहे आणि लगेचच त्याचा केक तयार करणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात हे मिश्रण घट्टसर वाटते आहे, म्हणून यामध्ये मी अजून पाव कप एवढे दूध घालणार आहे. तर थोडेसे दूध मी घातलेले आहे. हे मिश्रण मिक्स केलेले आहे आणि थोडे दूध मी नंतर वापरणार आहे. आता या ठिकाणी आज आपण केक तयार करताना बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दह्याचा वापर करणार नाही, तरीसुद्धा केक अगदी छान असा जाळीदार आणि चविष्ट तयार होणार आहे. आता इथे मी इनोचा वापर करणार आहे. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याऐवजी आपण यामध्ये इनो घालणार आहोत. यामध्येच मी गव्हाच्या पिठात गोळून घेतलेली जी टुटी फ्रुटी आहे तर ती सुद्धा घालून घेतलेली आहे. आणि सर्वात शेवटी यामध्ये घालून घ्यायचं आहे ते म्हणजे इनो. 1 पॅकेट यामध्ये इनो घातलेला आहे आणि चमच्याने मोजले तर 1 टीस्पून एवढा हा इनो आहे. इनो ॲक्टिवेट व्हावा म्हणून जे पाव कपापैकी थोडेसे दूध शिल्लक होते तर ते सुद्धा मी यामध्ये मिक्स केलेले आहे. आणि आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. आता ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे. आता या केकचा रंग छान दिसावा यासाठी मी ते येलो फूड कलर घेतलेला आहे आणि त्याचे काही थेंब यामध्ये घालून घेतलेले आहे. इथे मी वेलचीचा वापर केलेला आहे, म्हणून कोणताही इसेन्स वापरलेला नाही. पण जर तुम्हाला वेलची घालायची नसेल तर अशा वेळेस तुम्ही व्हॅनिला, पायनॅपल किंवा तुमच्या आवडीचा इसेन्स इथे वापरू शकतात. आता तयार मिश्रण आपण लगेचच केक टीनमध्ये घालून घ्यायचे आहे. आणि इथे तुम्ही या मिश्रणाचा घट्टपणा बघू शकतात. अशा पद्धतीचे मिश्रण आपल्याला ह्या केकसाठी हवे आहे. मिश्रण केक टीनमध्ये घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने टॅप करायचं आहे. आणि सर्वात शेवटी वरतूनही केक छान दिसावा यासाठी टुटी फ्रुटी अशा पद्धतीने मी घालून घेतलेली आहे. टुटी फ्रुटीला गव्हाचे पीठ लावल्यामुळे ह्या टुटी फ्रुटी ज्या आहेत तर ह्या तळायला जाऊन बसत नाही आणि केकमध्ये सर्व बाजूने एकसमान छान अशा पसरल्या जातात. दुसऱ्या बाजूला आपण पातेले गरम करण्यासाठी ठेवलेले होते ते सुद्धा छान असे गरम झालेले आहे. लगेचच त्यामध्ये केक टीन ठेवून घ्यायचं आहे, त्यावर झाकण ठेवायचे आहे. केक आपल्याला पूर्णपणे 35 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. पण सुरुवातीचे 10 मिनिटं आपल्याला गॅसची फ्लेम ही लो न ठेवता थोडीशी मोठी करून घ्यायची आहे. आणि 10 मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करून पुन्हा 25 मिनिटे म्हणजे एकूण 35 मिनिटे आपल्याला केक शिजवून घ्यायचा आहे. आता 10 मिनिटे झालेली आहे. केकसुद्धा छान फुललेला आहे. हे बघा, आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि पुन्हा हा केक शिजवून घेणार आहे.
आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत 35 मिनिटे हा केक शिजवलेला आहे आणि सुरी घालून बघितले असता सुरीला बॅटर चिकटले नाही, म्हणजे आपला हा केक छान असा शिजलेला आहे. आता हा जो केक टिन आहे तो आपल्याला बाहेर काढून ठेवायचा आहे आणि केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुरुवातीला ह्या केकच्या कडा सोडवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आता हा केक टिनमधून केक आपण बाहेर काढणार आहोत. इथे माझ्याकडे केक टिन होता म्हणून मी केक टिनचा वापर केलेला आहे, पण त्याऐवजी तुम्ही एखादा कुकरचा डबा किंवा एखाद्या पातेल्याचा सुद्धा वापर करून हा केक अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकतात. तर इथे तुम्ही बघू शकता केकला खूपच छान असा ब्राऊन रंग आलेला आहे आणि अगदी जाळीदार असा हा केक इथे तयार झालेला आहे आणि वरच्या बाजूने जर बघाल तर अतिशय सुंदर असा हा केक दिसतो आहे. आणि त्यानंतर इथे कट केल्यावर सुद्धा तुम्हाला मी आतल्या बाजूने दाखवते. तर हे बघा, आतल्या बाजूने सुद्धा हे केकला खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्जी त्याचबरोबर चविष्ट असा रवा केक तयार झालेला आहे. इथे मी सर्व साहित्य घेताना मेजरमेंटच्या कपाचा वापर केलेला आहे, पण त्याऐवजी तुम्ही घरगुती आपल्या स्टीलच्या वाटीचा वापर करून सुद्धा सर्व साहित्य घेऊ शकता. फक्त एवढेच की सर्व साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहे. हा रवा केक आपण पातेल्यामध्ये म्हणजेच गॅसवर तयार केला, पण त्याऐवजी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही 180 डिग्री सेल्सिअसला 35 मिनिटासाठी असा हा केक बेक करून घेऊ शकतात. मग आहे का नाही हा केक बनवायला सोपा आणि त्याचबरोबर तो कमी साहित्यातही बनतो आणि अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत असा हा रवा केक तयार होतो. मग वाट कसली बघताय? जगातला सगळ्यात सोपा असा रवा केक तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.